अच्छा लगा आपको? बहुत अच्छा लग रहा है। आप मुझे दिखाई नहीं दे रहे हो फोन में, पता नहीं किसने फोन पकड़ा हुआ है, दिखाई नहीं दे रहे हो आप। अभी ठीक है, दिख रही हूँ ना? अभी एकदम बढ़िया दिख रहा है आपको। आप बड़ा अच्छा लग रहा है कि आपका ऑपरेशन वगैरह हो गया, मुझे सब दिखाई देगा बढ़िया। हाँ दिख रहा है मुझे, थोड़ा थोड़ा दिख रहा है अभी, पहले कुछ नहीं दिखता था। पहले कुछ नहीं दिखता था, अभी दिख रहा है ना? कुछ भी नहीं। म्हणजे मला लहानपणापासून आता 10-11 वर्ष झाले असतील तेव्हापासून हा त्रास होता। आता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलते ना मी माझ्या मावशीकडे, तर ते मला हॉस्पिटलला घेऊन गेले। तर आधी पैशांमुळे ते थांबवली होती ट्रीटमेंट माझी, पण ते म्हटले होईल पण खर्च होईल। मग माझ्या भावाला कळलं, त्यांनी मग विनोद काकांना सांगितलं। विनोद काकांना खूप वेळा तो बोलला, मग विनोद काकाला पण इच्छा झाली माझ्यासोबत बोलण्याची। ते घरी आले, त्यांनी जेव्हा मला बघितलं मग ते म्हणे मी बोलतो म्हणे भाईंसोबत एकदा, तर भाईंना पण इच्छा झाली बोलायला। मग ते घरी आले आणि व्हिडिओ कॉलद्वारे माझी भेट घेतली, तर भाईंना पण माझा डोळा खूप असा एकदम निकामी वाटला। मग त्यांनी जरा डॉक्टरांसोबत बोलणं केलं, तर डॉक्टर म्हणे खूप खर्च लागेल, पण भाई बोलले मी सगळं करेन म्हणे तिच्यासाठी। तर मग त्यांनी केलं। 15-20 दिवसात, व्हिडिओ कॉल नंतर 15-20 दिवसातच ऑपरेशन झालं। त्यानंतर मग मला थोडी म्हणजे आता थोडी दृष्टी यायला लागली। आता म्हणजे खूप छान वाटतं, आता दृष्टी येते। तू किती वर्षाची होती तेव्हा तुला नेमका प्रॉब्लेम काय झाला, काय अडचण आली होती, कशामुळे तो डोळा हानी झाला होता? मी 2.5 वर्षाची असताना आहे ना, असंच दुकानातून म्हणजे माझा केमिकल गेला होता डोळ्यामध्ये। तो केमिकल म्हणजे चुना, गायच्या पुडीचा रड, आणि आता तो दुकानातून आणताना डोळ्यात गेला होता माझ्याकडनं। जेव्हा डोळ्यात तुझ्या चुना गेला तेव्हा काही दिसत नव्हता का? काहीच नाही, म्हणजे खूप आग झालती, त्यामुळे तो चोळला गेला, मग तो जळाला होता पूर्ण, सगळे पडदे जळाले होते, निकामी झालता एकदम। आणि आज तुला दिसायला कसं वाटतं? आता थोडं बरं वाटतंय, आधी काहीच नव्हतं दिसत, असं कोणी हात जरी केला तरी दिसत नव्हतं। सोनू सूदने तुझी मदत केली, काय म्हणणार सोनू सूद? आता म्हणजे त्यांनी केली, त्यामुळेच मला दृष्टी आली। मला असं वाटतं आता खूपच छान केलं त्यांनी, मला म्हणजे असं वाटलं होतं का कधी दिसणारच नाही मला असं, पण त्यांच्यामुळे मला आज दिसतंय, म्हणून त्यांचे खूप आभार मानते। काय म्हणशील त्यांच्याविषयी? आता बोलायलाच शब्द नाहीये काही, आता काय बोलू। इतकं म्हणजे आता खूप आनंद होतोय, आता त्यांच्यासाठी बोलायला शब्दच नाही। एवढंच म्हणते का देव त्यांचं चांगलं करो। तुम्ही सोनू सूद यांचा फोटो घरात लावलाय, काय याच्या मागचं? त्यांच्यामुळे आज मला दिसतंय म्हणून। ही माझी मुली गायत्री जसं थोरात, ती 2.5 वर्षाची असताना तिच्या डोळ्यात चुना गेलता। आम्ही म्हणजे तातडीने दवाखाने केले, मग कुठंच म्हणजे यश भेटाना बा। तिचे जवळजवळ 3 ऑपरेशन झाले, पण तरी ते 3ही ऑपरेशन फेल गेले। शेवटी आमचे डॉक्टर स्वप्नील वालेकर शिरूरचे, ते म्हणे बा तिचा होईल डोळा क्लिअर, मग तिला खर्च आहे बाबा भरपूर। मग त्यानंतर आम्ही आमचे कार्यकर्ते भाऊ ज्येष्ठ विनोद भाऊ राक्षे, त्यांच्यामुळं त्यांची जेव्हा आमच्या माझ्या मुलांनी गाठ घेतली, मग अण्णा आम्हाला असं मदत करा, मग अण्णांनी तातडीने लगेच गायत्रीशी बोलणं केलं, बाबा गायत्रीचा डोळा पाहिला। मग ते जर म्हणे डॉक्टरची जर त्याची कुणी टिश्यू देत असलं तर मी सोनूबाई याला लगेच सांगतो म्हणे। विनोद अण्णांनी त्यांनी तातडीने सोनूबाईशी म्हणजे बोलणं केलं, व्हिडिओ कॉलवर गायत्री संग बोलणं झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरशी बोलणं केलं। मग डॉक्टर म्हणे होईल, तर त्या बोलल्यानंतर 15 दिवसामध्येच गायत्रीचं ऑपरेशन झालं। तर ऑपरेशन झाल्यानंतर तिला लगेच ऑपरेशनच्या 1-2 हप्त्यानंतर तिला दृष्टी आली बा। आता डॉक्टरचं म्हणणं आहे थोडी तर हळूहळू दृष्टी वाढत चालत, म्हणजे आता तिला बहुतेक दिसायला लागलं त्या डोळ्याने। यांच्यामुळं मी त्यांचे दोघांचे बी मनपूर्ण आभार मानतो, सोनूबाई याचे बी विनोद अण्णांचे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।